सर्व मस्त मजेत आणि ठणठणीत असाल। अधिकचा महिना आता संपत आलेला आहे आणि मला ओटी भरायची आहे घरच्या साईची। त्यात पण आई सध्या आता घरी आहे नाही, मुंबईला आणि मुंबईवरून ती लेट येणार आहे 25 ते 26 तारखेपर्यंत आणि तेव्हापर्यंत महिना संपणार आहे। म्हणून आता घरच्याच आईला, देवी आईला सुद्धा ऑर्डर करते कोणती साडी घेतली। काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आज तुम्हाला साडी सुद्धा दाखवते कोणत्या कलरची घेतली, कशी आपल्या शॉपची साडी आहे। साडी घेतलेली आहे पिंक कलरची कलांजली, ते सुद्धा समोर शेअर केल्यामुळे ना घरचीच देवी आहे ती सुद्धा आईची आहे, तर घरचीच आईची ओटी भरते आणि तीच साडी मी सुद्धा ठेवणार आहे। नंतर कधी साडी वेअर केली की तुम्हाला ते आधी बाहेरची दिवाबत्ती करून घेते, तुळशीला वगैरे घरात दिवा लावून घेते, नंतर ओटीचं भरते आणि नंतर व्हिडिओ सुद्धा तुमच्याशी शेअर करते। दिवाबत्ती लावली ना की सायंकाळचं वातावरण इतकं छान होतं बघा, समोर दाखवते तुम्हाला। 6:30 पावणे 7चा टाईम होता, तर इतकं छान वारा सुटलेला होता आणि खूप सुंदर इथे बघा वातावरण वाटत आहे आणि भरपूर वारा काल सुरू पण होता, त्यामुळे माझ्या ना तुळशीचा दिवासुद्धा 2दा विझला कारण वारा सुटला। त्यानंतर मी जर व्हिडिओ करत असली ना की हिची नाटकं बघा। सर्वात आधीनं तुळशीला दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली, नमस्कार करून घेतला आणि हे सर्व गेलं। मी रोज तर घरी नाहीच राहत, पण जेव्हा जेव्हा मी घरी राहते ना यशाने मी अशी पूजा करताना इतकं छान वाटते, इतकं फ्रेश वाटते। घरातलं वातावरणसुद्धा इतकं छान वाटते ना। एक तर ते अगरबत्ती, कपूरचा सुगंध आणि धूप आणि जो दिवा जळत असतो आणि त्यानंतरनं सायंकाळचे श्लोक मी इथे लावते। खरंच घरातलं वातावरण खूप छान वाटतं। तुम्ही जर नसेल करत, सर्वच ताई करत असतील, पण जर नसेल करत ना तर खरंच एकदा हे करून बघा, इतकं शांत वाटतं ना। सर्वात आधी मंदिरात वगैरे दिवाबत्ती वगैरे करून घेते, मग ओटीची तयारी करते। कलांजली पैठणीमधलीने एक साडी मी घेतली ओटीत ठेवायला, नंतर तीच साडी मी वेअर करणार आणि मला असे कलर खूप आवडतात। देवी आईला सुद्धा लाल, पिवळे, हिरवे असे कलर खूप छान दिसतात आणि मला सुद्धा तसेच रंग आवडतात। कारण माझे सासू होत्या काही दिवसाआधी वारल्या, त्यांना सुद्धा असे ब्राईट कलर, त्या मला म्हणायचे की तू नेहमी ब्राईट कलर घेत जा, म्हणून मी सुद्धा हा कलर खूप छान आहे कलांजलीचा। मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार होते ना, तेव्हा मी हा चौरंग घेतला होता आणि मला इतका कामात पडतो हा नेहमी, कारण मंदिर एवढं आहे, तिथे जागा आहे, तरी पण एवढं सर्व ठेवू नाही शकत कारण नैवेद्यासाठी ताट, ओटी वगैरे, म्हणून खाली ठेवते आणि खूप उपयोगी पडतो हा। नंतर इथे ओटीची तयारी करून घेते। आणि मी काय करत असली ना की अंशू खरंच माझ्या बाजूने येऊन मी तिला ओरडले तरी बसते आणि बरं पण आहे ना, नंतर त्या सुद्धा शिकतात आणि तिला या सर्व गोष्टीची ना खूप आवड आहे, आरत्या देवींच्या आणि जे काही मी करते पूजापाठ ना तिला सुद्धा खूप आवडते। इकडे मी सर्व तयारी करून घेत आहे आणि लुडबुड लुडबुड सुरू आहे। पूजा आता आवरलेली आहे, देवी आईची ओटी पण भरली आहे, आता स्वयंपाकाची तयारी करते कारण निवेद्य सुद्धा लावायची आहे, गोड काहीतरी बनवते आणि काहीतरी सिंपल। चला मग स्वयंपाक पटापट आवरून घेते, जास्ती काही नाही। शेवयाची खीर करणार आहे, वरण भात आणि मिक्स भाजी करणार आहे आणि पुरी करणार आहे आणि आमरस। सर्व पूजा वगैरे आवरून घेतली ना, मग स्वयंपाकाला घेतल्याने की बरं पडतं आणि निवेद्य लावायचे आहे, तर त्यामुळे गोड शेवयाची खीर मला तरी खूप आवडते आणि मी त्यांना देवीला पण तेच देते, नेहमी नाही म्हणजे नेहमी वेगवेगळंच देते। आणि असं स्वयंपाक करता करताना हातपुसाची सवय सर्वांना असतं, म्हणून मी नॅपकिन नेहमी ठेवते। एकदम सिंपल जेवण इथे करून घेतलं, नैवेद्य लावून घेतलं आहे आणि नंतर खरंच खूप छान वाटतो हा दिवस, मला सुद्धा खूप छान वाटलं पूजा वगैरे करून। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, भेटूया एका छानशा ब्लॉग मध्ये, तेव्हापर्यंत बाय।